नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर रोखोक या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एमपीएससी साठी हजारो विद्यार्थी कठोर मेहनत घेतात, पास होतात आणि आज उद्या आपली नियुक्ती होईल आणि स्वप्न पूर्ण होतील या आशेने जगत असतात. पण 1.5-2 वर्ष मुलाखतीच न होणं किंवा त्याबद्दल फारशी हालचालही न होणं हे कोणत्या व्यवस्थेचं लक्षण म्हणावं? एका गुणी विद्यार्थ्यानं आत्महत्या केली की खरंच मुरदाड व्यवस्थेचे डोळे उघडतात का, की तेही केवळ क्षणिक असतं? स्वप्नीलच्या आईचा आक्रोश ज्यानं ऐकला असेल ना, त्याचं काळीज नक्कीच पिळवटून गेलं असेल आणि मनोमनी संतप्त सवालही विचारला असेल की हे सगळं खरंच कधी थांबणार. स्वप्नीलनं त्याच्या चिठ्ठीत एमपीएससी हे मायाजाल आहे असं म्हटलंय. नक्की त्याला काय सांगायचंय? कर्ज काढून पोटाला चिमटे देत अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतात. खरं तर त्यांची कठोर परिस्थितीतून जडणघडण तयार होणं अपेक्षित असतं, पण ते मनानं खचतात का? ते व्यवस्थेमुळे खचतात का? तसंच यशस्वी होऊनही जर नियुक्तीच होत नसेल तर त्यांना नैराश्य का येणार नाही? अशा विविध प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या रोखोकमध्ये एमपीएससीचा भूलभुलैया. या चर्चेत माझ्यासह सहभागी होत आहेत काँग्रेस नेते अतुल लोंढे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे आणि मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. या तीनही मान्यवरांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. अतुलजी, पहिला प्रश्न तुम्हाला, कारण कालपासून स्वप्नीलच्या आईचा आक्रोश ज्यांनी पाहिला आहे त्यांना हा सगळा प्रश्न सरकारला विचारावासा वाटतो. स्वप्नीलच्या आईनं म्हटलं होतं स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग आली का, असा प्रश्न त्या माऊलीनं विचारला. काय उत्तर द्यावं त्याला? त्या माऊलीच्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. तिच्या वेदना, तरुण पोरगा उमेदीच्या काळामध्ये जाणं, याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही. पण एक मात्र नक्की आहे की परिस्थितीशी लढणं झगडणं ह्या परीक्षा शिकवतात. मी त्यातनं गेलो. झगडे सर बसले इथे, झगडे सर यशस्वी होते, ते निवृत्त झाले सगळी आपली सेवा देऊन. मी अवघ्या 1-2 मार्कांनी राहिलो. म्हणजे UPSC आमच्या काळामध्ये ऑल इंडिया लेवलला 286 पोस्ट, 325, 350 आणि शेवटला अटेम्प्ट 421 पोस्टचा. एवढ्या कमी जागा असायच्या आणि ऑल इंडिया लेवलला कॉम्पिटिशन असायची. ती कॉम्पिटिशन आम्ही करताना खूप चांगले मार्क घेऊन, म्हणजे त्या मार्कशीटकडे पाहिल्यावर डोळ्यात पाणी यायचं की या मार्कशीटवर आपण 1-2 मार्कांनी बाहेर आहोत. नोकरीमध्ये होतो मी, पण या मार्कशीटवर आपण IAS IPS नाही आहोत. ही परिस्थिती बघितली आहे. पण त्याचं खरंच म्हणजे आता मला काय बोलावं का मला स्वतःला कळत नाही. पण आत्महत्या हे उत्तर होऊ शकतं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा एक दरवाजा बंद होतो, एक दार बंद होतं, तेव्हा अनेक दारं उघडतात. कारण की ही जे MPSC UPSCचा जो आपण अभ्यास करतो त्याच्यातनं एक आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी तयार होत असते. बरंचसं ज्ञान आपण मिळवलेलं असतं इतरांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे आपण जर मार्ग शोधले तर आपल्याला मार्ग मिळू शकतात. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आज आता व्यक्ती म्हणून मी सांगायला हवं, एक बांगर म्हणून कमिशनर आहेत नवीन मुंबईमध्ये. ते मला अगदी छोट्या भावासारखे आहेत. त्यांचे मोठे भाऊ आणि आम्ही सोबत अभ्यास केला. त्यांचे मोठे भाऊ IRS मध्ये होते. त्यांनी आता रिझाईन करून ते आपला व्यवसाय करतात आहे. टॅक्सेशन मधलंच कन्सल्टन्सी त्यांची आहे. त्यांचे लहान भाऊ गोखले इन्स्टिट्यूटमधनं एक MA इकॉनॉमिक्स त्यांनी केला, अभिजितजीने. तर अभिजितला आम्ही हेच सांगितलं होतं की 2 अटेम्प्ट द्यायचे. 2 अटेम्प्टमध्ये जर आपल्याला नाही जमलं, कारण आमच्या दोघांचा अनुभव होता, आम्ही दोघेही पास झालो होतो. मी मुलाखत दिलेल्या 2 वेळा, आम्ही दोघेही पास झालेलो होतो. त्यामुळे त्याला 2 अटेम्प्टचा आम्ही मर्यादा दिली होती. त्यानंतर तुझ्याकडे हे क्वालिफिकेशन आहे. प्लॅन बी रेडी होता की जर नाही झालं UPSC तर मग आपण आपला मार्ग जो आहे, आपले जो फील्ड आहे त्या फील्डमध्ये आपण जायचं. हे तो नंतर 42nd रँक आला, IAS झाला, महाराष्ट्र कॅडर मिळाला, हा भाग वेगळा आहे. पण अशी अनेक उदाहरणं मी सांगू शकतो माझ्यासोबतची की जे UPSC मध्ये सिलेक्ट झाली नाही, पण म्हणून काही त्यांनी आत्महत्या केली नाही, त्यांनी दुसरा मार्ग चोखळला आणि आता ते अतिशय यशस्वी आहे. मी असं म्हणणार नाही मी यशस्वी आहे, पण त्याच अभ्यासाच्या जोरावर, त्याच जिद्दीच्या जोरावर आज एवढी जागा तर नक्कीच मिळवली आहे की महाराष्ट्रामध्ये अतुल लोंढेला लोक ओळखतात. त्यामुळे जागा कितीही रेग्युलर परीक्षा झाल्या पाहिजे, सरळ सेवा भरतीच्या पण परीक्षा लवकर झाल्या पाहिजे, त्यांची नियुक्ती झाली पाहिजे. MPSCच्या 31 जुलैपर्यंत सन्माननीय अजितदादा पवार यांनी अधिवेशनात सांगितलं, हाऊसमध्ये सांगितलं की 31 तारखेपर्यंत आम्ही त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अडचणी त्याच्यामध्ये आहेत, पण त्या करू.
प्रवीणने तेवढं तर करूनच गेला. 72 लोकांचे जीव वाचवायचं त्याचं जे राहून गेलं होतं, त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. त्यामुळे मी त्याला त्याची आत्महत्या म्हणणार नाही. त्यांनी आपल्या इतर भावंडांसाठी हुतात्म्य पुकारलं. हे सरकारसाठी काही चांगली गोष्ट नाही आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. पण मी आज इथे एक विद्यार्थी म्हणून बसलो आहे. मी ॲस्पिरंट होतो, सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट होतो मी. मला 2-3 गोष्टी एमपीएससी संदर्भामध्ये इथे स्पष्टपणे सांगायच्या आहे. 95 पासून एमपीएससीनी जी गती गमावली 1995 पासून, ती गती वापस आणणं गरजेचं आहे. सुमतीबाई पाटील होत्या अध्यक्षा. त्याच्यानंतर 1995 नंतर परीक्षा रेग्युलर नाही होणे, परीक्षेमध्ये घोळ होणे, 4 चेअरमन याचे त्यांना सजा झालेली आहे किंवा काही ना काही कारणामुळं. आणि त्याच्यानंतर परीक्षा 2-2 वर्ष नाही होणे, विलंब होणे, जागेंचा घोळ असणे, या परीक्षा ज्या आहे ह्या एमपीएससीवर अनेक आरोप झाले. आता ही वेळ आलेली आहे की ज्या पद्धतीनं यूपीएससीचा टाइम शेड्यूल्ड असतो, ते किती काही आलं, थोड्याशा जरी जागा असल्या तरी यूपीएससीचा टाइम शेड्यूल कधी बिघडत नाही. पुढे मागं होतो पण वर्षभरामध्ये सायकल ती पूर्ण होत असते. म्हणजे समजून घ्या, मे महिन्यामध्ये प्रिलिम्स आली तर डिसेंबरला ॲड येते त्याची. मे महिना किंवा जूनला त्याची परीक्षा होत असते आमच्या काळात. आता थोडं पुढे गेलेलं आहे चक्र, ते कोरोनामुळे आता ते ऑगस्टमध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रिलिम्स झाली की 2 महिन्यात त्याचा निकाल लागतो. निकाल लागल्यानंतर 3 महिन्यामध्ये त्याची मेन्स होते. आणि मेन्स समजून घ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 1 महिन्यामध्ये संपत्या. वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्या ऑप्शनलची परीक्षा झाल्यानंतर, मेन्स परीक्षा झाल्यानंतर एप्रिल म्हणजे मार्चमध्ये रिझल्ट लागतो आणि एप्रिलपर्यंत मेपर्यंत सगळ्या परीक्षा, सगळी प्रक्रिया मुलाखतीची वगैरे संपून प्रिलिमच्या आधी म्हणजे दुसऱ्या परीक्षेची जेव्हा प्रिलिम येते त्याच्या पहिले त्याचा निकाल लागतो. हे शेड्यूल ठरवणं आवश्यक आहे. एमपीएससी किती स्वायत्त असली, एकच मला फक्त 30 सेकंद बोलता, मी अतिशय महत्त्वाचं सांगतोय, या सगळ्या प्रक्रियेतनं मी गेलेलो आहे. ही जोपर्यंत आपण शिस्त या एमपीएससीला लावत नाही, कारण गॅझेटेडच्या पोस्ट दरवर्षी येणार आहे, दरवर्षी रिटायरमेंट होणार आहे, दरवर्षी रिक्रुटमेंट येणार आहे, ही शिस्त जोपर्यंत आपण या परीक्षेला लावत नाही तोपर्यंत मुलांचे वय म्हणजे 2001 ची परीक्षा आणि लोक 2005 मध्ये जॉईन करून राहिले, 2006 मध्ये जॉईन करून राहिले. हे जे शेड्युलिंग आहे, हे शेड्युलिंग कायद्याने बसवून आपण केलंच पाहिजे. जर नाही केलं तर या महाराष्ट्राच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय केल्यासारखं होईल. त्यामुळे हे यूपीएससी प्रमाणे एमपीएससीचं शेड्यूल करणं गरजेचं आहे. तसेच परीक्षा क्रॉस झाल्या नाही पाहिजे. स्टाफ सिलेक्शनची असेल, बँकिंगची असेल किंवा एमपीएससीची असेल, या परीक्षा सुद्धा क्रॉस झाल्या नाही पाहिजे. म्हणजे एमपीएससी यूपीएससी सारख्या झाल्या तर ह्या गोष्टी होऊ शकतील. बरं, महेश झगडे आपण आता ऐकलेलं आहे, अतुल लोंढे सविस्तर बोललेले आहेत. स्वप्नीलनं त्याच्या चिठ्ठीत म्हटलंय की एमपीएससी हे मायाजाल आहे. काल तुम्ही जे ट्विट केलं होतं तेही बरंच बोलकं होतं. एमपीएससी हा प्लॅन बी ठेवा असा सल्ला तुम्ही त्यातून दिलात. काय सांगाल एमपीएससी विद्यार्थ्यांना? त्याच्यामध्ये खरं म्हणजे की 2 गोष्टी त्या स्वप्नील बद्दल अतिशय वाईट वाटतं. कारण असे हजारो विद्यार्थी आहेत, लाखो विद्यार्थी आहेत. कारण 2019 मध्ये एमपीएससी मध्ये 3,60,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता आणि त्यापैकी फक्त 420 विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते. मी ह्या सगळ्या प्रकरणाचा 2 पद्धतीने त्याचं हे करेल. एक तर यामध्ये व्यवस्था आणि वास्तव. अगोदर व्यवस्थेकडे येईल. जसे की अतुलजींनी सांगितलं की ही व्यवस्था 21व्या शतकातल्या दुसऱ्या दशकामध्ये आपण याचा विचार करतोय की 2 वर्षापूर्वी परीक्षा घेतली, मग त्याची लेखीमध्ये ते झाले आणि त्याची इंटरव्ह्यू होत नाही. आपण कुठल्या जमान्यामध्ये आहोत? एक प्रगतशील राज्य आहे आणि याच्यामध्ये आपण पुढे टायपिंग पासून ते तुमच्या फॅक्स पासून ते आता व्हॉट्सअप पर्यंत आलेलं. त्यामुळे स्पीड हा खरं म्हणजे प्रशासनाचा स्थायीभाव पाहिजे आणि तो केवळ नुसतंच बोलण्यासाठी नाही, तो त्याच्यासाठी राबवण्यासाठी पाहिजे. आता मी फक्त व्यवस्थेबद्दल थोडंसं बोलतो आणि नंतर वास्तवाकडे पण येणार नाही. आणि मग माझ्या कालच्या ट्विटच्या बाबतीत आपल्याशी सांगेल. व्यवस्था काय आहे की खरं म्हणजे की दरवर्षी सप्टेंबरमध्ये पुढच्या वर्षी जे काही वेकन्सीज होणार आहेत किंवा पद रिक्त होणार आहेत त्या सर्वांचा आढावा घेण्याचं सामान्य प्रशासन विभागाचा शासनाचा तसा निर्णय आहे. त्यामुळे की पुढच्या वर्षी जे काही रिक्त होणार आहेत त्याची आताच व्यवस्था करायची आहे आणि ही व्यवस्था केल्यानंतर मग ते रिक्रुटमेंट करायचं आहे. आता हे इतकं अवघड आहे का? अजिबात नाही. म्हणजे IAS ऑफिसर ज्यावेळेस 16 वर्ष ते सर्व्हिस करतात त्यावेळेस त्यांना सचिव बनवलं जातं. त्यामुळे तेवढा एक्सपिरियन्स आलेला असतो. त्यांना CPM पट शिकवलेलं असतं, व्यवस्थेचं व्यवस्थापन संपवलेलं असतं. त्यामुळे कुठली वेकन्सी झाली की त्याच्या दुसऱ्यापासून तिथे नवीन माणूस तयार पाहिजे अशा पद्धतीचं शासनाचं लिखित स्वरूपात धोरण आहे. मग असं असताना का होत नाहीये? तर याचं खरं कारण असं आहे की ही जी व्यवस्था आहे, ही जी नोकरशाही आहे ती अतिशय निर्ढावलेली आहे. खरं म्हणजे यांच्यावरती जबाबदारीच काय येत नाही की असं आणि हे शक्य आहे का? ते अतिशय शक्य आहे की हे करता येणं शक्य आहे की तुम्हाला जसं आता अतुलजीने सांगितले की ते शेड्यूल ठरवता येतं.
आपण जसं की एखाद्या कारखान्यामध्ये एखादी जर गाडी बनवायची असेल तर त्याचे पार्ट्स कुठून येणार कधी येणार आहेत आणि त्या दिवशी ती गाडी बरोबर त्या मिनिटाला बनते. तसं हे करता येणं शक्य आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की परीक्षा झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक 6 महिन्यामध्ये ही सगळी व्यवस्था एमपीएससी करू शकते. आणि ही एमपीएससीची व्यवस्था केल्यानंतर मग 2 महिन्याच्या त्यांनी नावं उमेदवाराची केल्यानंतर शासनाने त्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे. हे होत नाही. हे केवळ मी राजकारण्यांना दोष देणार नाहीये की हे नोकरशाहीचं हे जे आतलं जे काही संतुलन बिघडलेलं आहे त्याचा हा परिपाक आणि मग त्याच्यामध्ये जातात. आता याच्यामध्ये आणखी मी अजून एक सांगतो की ज्याच्यामध्ये शासनाची काय भूमिका आहे म्हणजे पॉलिटिकल लिडरशिपची. याच्यामध्ये घटनेमध्ये असं सांगितलंय की अनुच्छेद 215 मध्ये की जी शासन व्यवस्था होणार आहे ती आधी निष्ठुर असली पाहिजे की कोणालाही कोणाची अंकित मध्ये असू नये म्हणून एक एमपीएससी सारख्या संस्थांनी ज्या स्वायत्त आहेत त्यांनी हे त्याच्यामध्ये खरं लोकांचं सिलेक्शन करावं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सिलेक्शन करावं. आता हे करायचं जर असेल तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सिलेक्शन म्हणजे की तिथे जे 5-6 जे मेंबर आणि चेअरमन असतील ती पोस्ट सुद्धा कधीही वेकेंट असता कामा नये. मी बघितलं की गेल्या 15-20 वर्षामध्ये कायमस्वरूपी पोस्ट वेकंट आहेत. म्हणजे 4-4, 5-5 पोस्ट वेकंट आहेत. कधी कधी ते एकच सदस्य तिथे असतो त्याच्याकडे 4 चेअरमनचा असतो. महाराष्ट्रामध्ये काही असे काही वाणवं तयार झाली काय कोणी एक्सपर्ट मिळत नाही महाराष्ट्रामध्ये. देशातून आणा इम्पोर्ट करा. खरं म्हणजे की याच्यामध्ये कुठलंही क्वालिफिकेशन दिलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तो माणूस किंवा जे मेंबर तिथे येणार आहेत ते खरंच सचोटीचे असले पाहिजे. तसं होतंय का? महाराष्ट्राने विचारावं हे लोक सचोटीचे आहेत का? आणि तिसरी महत्वाची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती अशी की त्यांची तशी प्रशासकीय ताकद आहे की वेळेवर सगळं करून घेण्याची. मग असेच काहीतरी कोणीतरी लागेमंदे असलेले लोक जर तुम्ही तिथे सदस्य करत असाल आणि त्यांना हे मग वेळेवरती करता येत नसेल तर मग आपण मुळातच हे सगळं करतोय. त्यामुळे मला वाटतं ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था खिळखिळी झालेली आहे आणि मग तिथे असा जो आत्महत्या होईल ते असं होतं. आता जी मी वास्तव सांगतो आपल्याला आणि हे वास्तव अतिशय विदारक आहे. जसं व्यवस्थेत विदारक आहे तसं वास्तव त्याच्यापेक्षा 10 पटीने विदारक आहे. आपल्याकडे देशामध्ये जवळ 3.5-4% फक्त शासकीय नोकऱ्या आहेत आणि ह्या नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत. हे कोणीच लक्ष देत नाही. मग मराठवाडा विदर्भात सगळ्याचे मुलं येऊन अभ्यास करून ते करतात हे अजिबात तिथे शक्य नाही. आपण युपीएससीचं जर बघितलं 10 लाख ते 11 लाख लोक अपिअर होतात आणि त्याच्यातून फक्त 1000 तिथे फक्त सिलेक्ट होतात. महाराष्ट्रामध्ये 3.5-4 लाख लोक अपिअर होतात आणि 400-500 लोक त्याच्यामध्ये होतात. ते प्रमाण हे 0.1% आहे. म्हणजे 99.99% फ्रस्ट्रेशन येण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणून मी काल ट्विट केलं होता की ज्या पद्धतीने नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत शासनामध्ये आणि कमी होत जाणार आहेत कारण आयटी आलंय सगळं आलं त्याच्यामध्ये कमी होत जाणार आहे. त्याच्यासाठी मग आपला प्लॅन ए जो पाहिजे तो व्यवसाय असेल शेती असेल किंवा मग तुमचा बाकीच्या नोकऱ्या असतील तिकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ह्या तुमचा प्लॅन बी असला पाहिजे. दुर्दैवाने त्यांच्यामध्ये काय झालंय की खूप मोठे क्लासेस आलेले आहेत आणि क्लासेसने अशा लोकांना एक भूल टाकलेली आहे की तुम्ही सिलेक्टच होणार आहात आणि मग वैफल्य दुकानं लागली आहेत. दुकानं मला वाटतं की आपले डॉक्टर बर्वे का सांगतील ते वैफल्य कशामुळे येतं की खूप मोठा तुमचा त्याच्यामध्ये हे केलं जातं की तुम्ही सिलेक्ट होणार. तुमचे 99.99 लोक सिलेक्ट होणारे नसतात त्यांचं काय? मला वाटतं की हे वास्तव तरुणांना सांगितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मग या दोन्ही गोष्टी नक्की वास्तवाचा तरुणांनी विचार करायलाच हवा. डॉक्टर बर्वे यांच्याकडे पुढचा प्रश्न आहे. एक मुद्दा जोडायचा होता. हा लोंढे सर तुमच्याकडे येतो आम्ही. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा इन कनेक्शन विचारते डॉक्टर बर्वे यांना. डॉक्टर बर्वे, स्वप्नीलच्या चिठ्ठीत एक वाक्य आहे जे सतत मनात घोळत राहतंय की मुख्य परीक्षा पास झालो, पास होऊन 2 वर्ष झाली, 24वं वय संपत आलंय, घराची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. हाच तणाव या विद्यार्थ्याला फक्त स्वप्नीलला आहे असं नाही तर असे अनेक विद्यार्थी आहेत. काय सल्ला द्याल? माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जेव्हा आत्महत्येचा विचार करतो तेव्हा आपल्याला ती एका विशिष्ट कारणाने घडलेली दिसते. आता इथे उदाहरणार्थ त्याला काही मिळालं नाही म्हणून म्हणजे त्याचा निकाल लागला पण पोस्टिंग झालं नाही म्हणून. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थी अनेक तरुण आहेत आणि केवळ ते एमपीएससी युपीएससीचे असे नाहीयेत तर कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या मुलाला व्यक्तीला या गोष्टीची पूर्ण कल्पना हवी की ही स्पर्धा अंतिम नाही. आपल्याला खरी स्पर्धा करायची असते तर ती जीवनाशी स्पर्धा करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपलं आत्मबळ टिकवणं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा आत्महत्येसारखी घटना घडते तेव्हा आपण मेंटल हेल्थ विषयी बोलणं गरजेचं आहे. कारण आत्महत्या फक्त एक दशांश भाग असतो जो आपल्याला दिसत असतो. 9 दशांश मुलं आत्महत्येपर्यंत पोहोचत नाहीत.
याचं कारण ह्या मेंटल हेल्थकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आता सरांचं फक्त शेवटचं वाक्य ऐकलं मी, की ही दुकान आहेत. अगदी अचूक वर्णन केलंय त्यांनी, हे दुकान आहेत. याचं कारण असं आहे की लोकांच्या भावनेना आपण आव्हान करून त्यांच्या भावना आपण कशा जपायच्या, आपण स्वतःला कसं योग्य प्रकारच्या इमोशनल स्टेटमध्ये ठेवायचं, याचं प्रशिक्षण ही दुकानं देत नाहीत, शाळा देत नाही, कॉलेज देत नाही, किंवा कुटुंबही देत नाही. आपण याचं कुटुंब खूप सपोर्ट करणारं होतं, ही गोष्ट खरी आहे. पण किती कुटुंबामध्ये अशा प्रकारे मुलांना हिणवलं जातं. इथेच आणखीन उत्तरात कुटुंबाचाच रोल किती महत्वाचा आहे, विशेषतः पालकांचा. कारण पालकांना आपली मदत होत नाहीये हाही तणाव स्वप्नीलच्या पत्रातून व्यक्त झालेला आहे. अगदी बरोबर आहे. आता या बाबतीत स्वप्नील ही अत्यंत एकारलेली भूमिका घेतली, तशी त्यांनी भूमिका घ्यायला नको होती. पण आम्ही नेहमी मेंटल हेल्थ प्रोफेशनल म्हणून आम्ही हेच म्हणत असतो की जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये अशा प्रकारच्या तीव्र स्वरूपाच्या भावना येत असतात, तेव्हा त्या भावनांना वाट काढून देणं, आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलणं, पुन्हा पुन्हा बोलणं, त्या व्यक्तीने आपली दखल घेतली पाहिजे, असं आपलं वागणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या मित्रांशी जे आपलं नेटवर्क असतं त्याच्यामध्ये संपर्क साधणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं. एक मी तुम्हाला छोटासा प्रयोग सांगतो. अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध पुलावरनं नेहमी ठराविक ठिकाणावरनं फक्त आत्महत्या व्हायच्या. तिथे त्या ऍडमिनिस्ट्रेशनने फक्त पब्लिक फोन ठेवला, विच वॉज ओपन लाईन. कधीही कोणी उचलून तो फोन करू शकतो, आणि तिथे लिहिलेलं होतं की हा फोन उचला आणि कोणाशी तरी बोला. आणि आत्महत्येचं प्रमाण कमी झालं होतं. याचा अर्थ की समाज जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे अतिशय सेन्सिटिव्हली पाहतो, संवेदनशील भूमिकेतनं पाहतो आणि त्याला मदत करण्याची शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो, तो शेवटचा श्वास महत्वाचा आहे. कारण एका श्वासाचं अंतर असतं की जेव्हा मी ठरवतो की मला जगायचं नाहीये, आणि दुसऱ्या श्वासाला मी म्हणू शकतो जगण्यात काही अर्थ आहे, माझ्या जगण्याला काही आशा आहे. त्यामुळे ही अशा प्रकारचं सुसंवाद होणं आणि अशा प्रकारची लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत, सगळ्यांच्या पर्यंत हा विचार पोहोचणं खूप गरजेचं आहे की तुमची मेंटल हेल्थ ही जपण्यासारखी गोष्ट आहे. आपण अनेकदा युपीएससीच्या, एमपीएससीच्या मुलांना हे शिकवलं जातं की तुम्हाला फिजिकल फिटनेस पाहिजे. परंतु ही मुलं, माझ्याकडे अनेक अशी विद्यार्थी येतात की यांनी काही खाण्यापिण्याची पर्वा नसते, झोपण्याची पर्वा नसते, शरीराची पर्वा नसते, आणि असं करत ते परीक्षेला बसतात. आयत्या वेळेला त्यांना काही आठवत नाही. हे का होतं? याचं कारण आपली तयारी करायची असते, त्या तयारीमध्ये आपली मेंटल हेल्थची तयारी होणं पण तितकंच महत्वाचं असतं, हे आपण लक्षात घेतलं. याचं प्रशिक्षण ना शाळा देत, ना कॉलेज देत, ना कोणी देत. नक्की. या विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी तयारी करत असतानाच आपलं मन सुद्धा तितकंच कणखर बनवणं गरजेचं आहे आणि मुळात सुसंवाद साधणं गरजेचं आहे. अतुल लोंढे, सगळं आपण चर्चा करत आहोत, सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा एक आकडेवारी आणखीन विचार करायला लावते, ती म्हणजे गेल्या 3 वर्षात कितीतरी प्रशासकीय पदांवर नियुक्त्याच झालेल्या नाहीयेत. मग अशा वेळी जिथे मुलं पास होत आहेत पण नियुक्त्या होत नाहीयेत, तर तिथे हा तणाव येणार नाही का? ही व्यवस्था बदलायला नको का? 100% टाइम बाउंड प्रोग्राम असला पाहिजे. कारण की जेव्हा सरकारी नोकरीकडे येणाऱ्यांचं प्रमाण हे गावाकडच्या मुलांचं जास्त असतं. आमच्यासारखे छोट्या शहरातून आलेले लोक जे असतात त्यांच्यापुढे पर्याय फार कमी असतात. ते काय बिट्स पिलानी किंवा टाटा सायन्सेस किंवा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेली मुलं नसतात. ती फार अतिशय छोट्या बॅकग्राऊंड, शिक्षकांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं, ही मुलं मोठी स्वप्न घेऊन पुण्या, मुंबई सारख्या शहरांमध्ये येतात, तिथे क्लासेस लावतात. बेसिकली क्लास लावूनच UPSC, MPSC किंवा कुठली परीक्षा पास होतो, हे अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. जर असं असतं तर 5-5 लाख रुपये खर्च करून दिल्लीमध्ये 1 लाख विद्यार्थी प्रिपेअर करतात, तिथले सगळे पास झाले असते. बेसिकली याच्यातला कॉमन सेन्स हा अतिशय महत्त्वाचा. पण एक महत्त्वाचं, मागच्या काळात काय झालं की मेगा भरतीच्या नावावर आपण इतक्या भरत्या करणार आहोत, 1.5 लाख 2 लाख अशा घोषणा झाल्या, आणि मग कालांतराने कोरोना आला, आणि कोरोना आल्यामुळे सगळं जग जे आहे ते विस्कळीत झालं. अनेक लोकांना याच्यामधनं आशा लागल्या, आणि लाखो लोक जे आहेत, म्हणजे प्रत्येक शहरामध्ये जर आपण जाऊन बघितलं तर 10 ते 15 हजार पोरं आज दिवस रात्र या परीक्षांचा अभ्यास करत आहेत. आणि कोरोना आला त्या काळामध्ये 2017 झालेली घोषणा 18-19 पर्यंत होऊ शकल्या नाही. परीक्षा झाल्या, काही नाही झाल्या, काही प्रक्रिया अधुऱ्या राहिल्या. कोरोनामुळे त्या परीक्षा हे झाल्या, आणि कोरोनाचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट या मुलांना, ही मुलं पक्की असतात. म्हणजे स्वप्नील जो गेला तो काही घाबरून गेला नाहीये, तो एक विचारपूर्वक त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. आता एकच मला शेवटला मुद्दा सांगू द्या, अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगतोय. काय झालं, कोरोनामुळे घरातल्या परिस्थिती पण खराब झाल्या लोकांच्या. आर्थिक विवंचना घरामध्ये वाढल्या, मग इकडे आर्थिक विवंचना वाढल्या आणि इकडे नोकरी लागत नाही. याच्यामुळे कुठेतरी मानसिक परिणाम झाला. मला फक्त सरकारला इथून विनंती करायची, एक यांच्यामधला म्हणूनच, कारण मी पण त्याच परीक्षा देऊन इकडे आलेलो आहे. माझी एकच विनंती आहे की ह्या प्रक्रिया जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढ्या लवकर संपवल्या पाहिजे. ज्या मुलांची वय वाढलेली आहेत
बार झालेले आहेत त्यांना हे जे जेवढा कोरोनाचा कालावधी जाईल 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा तेवढी त्यांची सवलत जी आहे वयाची ती वाढवून दिली पाहिजे आणि याच्यानंतर MPSCच्या परीक्षांमध्ये 35 वर्षापर्यंत 40 वर्षापर्यंत प्रिपरेशन करू देण्याची जी प्रक्रिया प्रघात पडलेला तो चुकीचा आहे. 28व्या वर्षी कुठलाही पोरगा हा आयदर MPSC किंवा दुसरे मार्ग शोधण्यासाठी मोकळा झाला पाहिजे. त्यामुळे ह्या वयाच्या मर्यादा आणि अटेम्प्टच्या मर्यादा ह्या दोन्ही मर्यादा कमी केल्या तर मुलांकडे प्लॅन बी राहू शकेल. नाही तर वर्षानुवर्ष हे पोरं असेच प्रिपरेशन करत राहतील आणि अडचणीमध्ये. नक्की. डॉक्टर बर्वे यांना बोलायचं आहे. डॉक्टर बर्वे, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे त्यामुळे अगदी थोडक्यात असं सांगतो की इथे अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की समाज आणि सरकार ही फेसलेस गोष्ट झालेली आहे. सरकार आणि समाज ह्याच्यामध्ये पण संवाद व्हायला पाहिजे. अशा अनेक विद्यार्थ्यांची जर संवाद साधला सरकारी पातळीवरती ऍडमिनिस्ट्रेशननी, मंत्र्यांनी, कोणीतरी, आमदारांनी, खासदारांनी, आणि जर त्यांना दिलासा दिला तर ती एक विश्वासाचं नातं तयार होईल. आज असं झालेलं आहे की अजिबात डिले झाल्यामुळे, उशीर झाल्यामुळे, कोरोनामुळे मनोधैर्य खचलेलं आहे. अशा वेळेला दिलासा देणारा संवाद होणं अत्यंत महत्वाचं आहे. तो सरकारचा आणि समाजाचा हा संवाद तुटला आहे असं मला वाटतं. नक्की संवाद व्हायला पाहिजे आणि तो संवाद साधला जाणंही तितकंच गरजेचं आहे. मुळात 2-2 वर्ष नियुक्त्या होत नाहीये, 3-3 वर्ष नियुक्त्या होत नाहीयेत, पास होऊनही मुलांची नियुक्ती होत नाहीये आणि त्यातूनच स्वप्नीलनं हे पाऊल उचललं जे उचलायला नको होतं. आणि तेच इतर मुलांनी सुद्धा अशा प्रकारे टोकाचा निर्णय न घेता आपल्या पुढे आणखीन कोणकोणते पर्याय आहेत याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं महेश झगडे सर आणि अतुल लोंढे यांनी सांगितलं की ठराविक अटेम्प्ट नंतर आपण आणखीन पुढे सुद्धा गेलं पाहिजे. प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन ए तयार ठेवा आणि स्वतःचं आयुष्य सुंदर बनवा. हे केवळ तुमच्या हातात आहे. खरं म्हणजे प्रत्येक बातमीला राजकीय कंगोरे असू शकतात, पण राजकीय कंगोऱ्यांपेक्षा काही महत्त्वाच्या पैलू जे आहेत त्यावर फोकस करणं हा आमचा प्रयत्न होता आजचा. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि रोखोक या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24